आमच्या दोघीच असायचं चालायचं काय पण नव्हतं. म्हणजे बघायला मी गेले नव्हते बघायला. बोलणं झालं तर त्यांनी म्हणली पहिल्यांदा म्हणली मला पहिल्यांदा एक बायको आहे आणि ते काय वाईट होऊ शकत नव्हतं असं माझं म्हणजे मला विश्वास होता. नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये मी सारिका आणि ही कांचन, आम्ही दोघी पण तुमचं स्वागत करतोय. तर खूप दिवसाची तुमची रिक्वेस्ट होती की ताई लग्नाची स्टोरी सांगा, दुसरं लग्न काय केलं आणि असे बरेच तुमचे काही प्रश्न होते. तर आज बऱ्यापैकी त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा आम्ही देखील प्रयत्न करणार आहे. आणि दरवेळेस कसं होतं, मी बोलते ना कॅमेरासमोर किंवा व्हॉइस ओव्हर करून पण मी व्हिडिओला बोलत असते, पण कांचन कधी बोलत नाही. तर मी तिला आज व्हिडिओसाठी स्पेशली तयार केले की तू बनव व्हिडिओ, छान आवाज आहे तुझा, असं तसं म्हणून तिला तयार केले. तर ती तुम्हाला तिच्या लग्नाची स्टोरी सांगेल की ती लग्नासाठी कशी तयार झाली, म्हणजे कसं त्यांचं लग्न जमलं. तर तिच्या लग्नाच्या म्हणजे कसं जमलं, काय जमलं हे मला पण एक्झॅक्टली एवढं माहिती नाही. तर ती सांगेल तुम्हाला त्याविषयी. जाणून घेऊया कांचनकडे. तर सारिका कांचनच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही माझ्या लग्नाची स्टोरी सांगायची माझी होती आणि ताई पण आणि म्हणत होत्या लग्नाची स्टोरी सांग रोज म्हणत होत्या आणि तुमच्या पण कमेंट बघत येत होत्या आणि सारख्याच कमेंट्स येत होते ना. हां, मग आता मी स्टोरी सांगणार आहे, घेतलंय मला मी. तर सांगणार आहे मी स्टोरी. आता काय चुकल ना चुकल समजून घ्या मला आणि स्टोरी सांगते मी आज. म्हणजे आमचं असं काही युट्यूब चॅनल काढायचं स्टोरी कधी सांगायला मिळालं असं काही वाटलं नव्हतं ना, त्यामुळे आम्ही काही अगोदर ठरवलं नाही की असं सांगायचं म्हणून. रिअल सिच्युएशन आहे ती सांगाल आता माझी जशी मी सांगितली तशी. तर स्थळाविषयी पहिल्यांदा बघायचा कार्यक्रम म्हणजे तर पहिल्यांदा मी तिकडं म्हणजे मामाकडं आमच्या होती म्हणजे ठाण्याला आणि मामा माझं PS आहेत आणि त्यामुळं मी तिकडेच मामाकडे असायचे. आणि माझ्या पप्पाची मावस बहीण म्हणजे माझ्या आत्या आणि ती माझी मामीच झाली. आत्या पण आहे आणि मामी पण आहे, त्यामुळं ते दोघं पण मला लय जीव लावत होते. आणि त्यांचं कसं त्यांना मुलगी नाही त्यामुळं त्यांनी सगळ्या भाजी परस मला लय जीव लावला. आणि मामीची मी जवळची होती आणि मामाच्या पण लय जवळची होती, त्यामुळं कुठं पण भजन कीर्तन काय असलं तरी मामा PSIची ड्युटी करत करत कीर्तन भजन करते आणि ते भजन करत करत ना सगळं हँडल करत होतं आणि मला पण भजनालाही नेत होतं. आणि मी पण आधी भजनही करत होते, माळ होती गळ्यात माझ्या आणि मामांच्या पण गळ्यात आहे, दाजीच्या पण गळ्यात आहे, म्हणजे आम्ही सगळे माळकरी असं होतो. आणि आता मी लग्न झाल्यावर काढली माळ. खरं आमच्यामुळे आम्ही दोघं जण खातोय ना, त्यामुळे मग तिनं पण माळ काढली. त्यामुळं खायला मी आता चालू केलं. मामांच्या इकडे होते तेव्हा काय खात होती, म्हणजे खात नव्हती, माळ होती गळ्यात लहानपणापासून, म्हणजे कोणच खात नाही. आणि मला त्या नॉनव्हेजची म्हणजे टेस्टच माहीत नव्हती. लगीन झाल्यावरच माहीत पडली सगळे अंडे वगैरे काय सगळंच. तर मामाला जीव लावत होते मामी पण. आणि दोन्ही दाज्या असं दाजीवाने नाहीच, मला पहिल्यापासून असं भाव बहीण धरलं मला आणि त्यांना पण मी भाव धरले. आणि माझी असं बहिणीवानी लय काळजी, लहान होती ना दोघांपेक्षा आणि ती दोघं जण मोठी होती, तर सगळं मला समजून घेणार. मामी गावाला गेली तरी आहे ना स्वयंपाक हे करायचं ते दोघंच करायचे आणि मला पण द्यायचे, मामाला पण डबा करून तेच दोघं द्यायचे. तर आमचं असं चालायचं. मामी बाहेर गेली का कुठं चल कानू मला म्हणतात ना, सगळ्या एक पॉईंट म्हणजे कांचन ही कोणच म्हणत नाही, ती चौघं पण मला कानूच म्हणते. ती म्हणजे नावच पाडलंय मामीनं माझं कानू म्हणून. तर मग कानू आज काय खायचं तुला. मग दाजी ही आम्ही फोर व्हीलर आहे ना आमचे म्हणजे मामाची, ती फोर व्हीलरमध्ये जायचं. काय चायनीज ही काय खाऊन यायचं असलं का आम्ही तिघंजणी, मामा नसलं तरी आम्ही खाऊन येत होतो पिक्चर बघून. म्हणजे आमचं लय चालायचं तिघांचं. तर मी आता सांगताना ना सगळ्यांना असं मम्मी पप्पाचं मला असं कायच आठवत नाही. मम्मीनं हे केलं, पप्पानं ते केलं माझ्यासाठी, किंवा असं मम्मी ही करत होती स्वयंपाकाला ही. तरी ह्यांनी आणि ताई मला सगळे म्हणते तू सारखं मामीनं हे केलं, मामी तशा करायच्या, मामी अशा करायच्या, सगळं मामाचं मामीचं. तर तिकडंच मी राहायला होती त्यामुळं मामीचं सगळं मला माहीत आहे, मामी काय करत होती काय नाही ते फक्त
मलाच माहित आहे. आणि त्यांना लय भारी वाटत होतं, कारण का तिकडं भजनलाही गेलं का मी भजनही करत होते ना आधी मामासोबत गेलं. आणि असं स्पर्धेत नंबर पण येत होते, 1 नंबर 2 नंबर असं क्रमांक यायचा आम्हाला. तर काय काय जण तिकडे गेलं ना भजन कीर्तनलाही मला सोबत, कुठं पण लग्नाला कुठं पण सोबत नेलं ना पिक्चर बघायलाही, तर आम्ही तिघं मामा मामी मी जायचो पिक्चर बघायला. आणि मामा नेहमी दिसते ना जरा, मामी आमची गुरे, मामा आमचं काय सावळ्या जायचं माझ्यावनीच. तर मला म्हणायची सगळे गेलं का, हा गुळींची पुरगी गुळींची पुरगी गुळिंग म्हणजे आमच्या मामांचं आडनाव गुळिंग आहे, गुळिंग सगळे म्हणत. तर गुळिंगची पुरगी आहे, गुळिंगची पुरगी आहे, सगळे तशीच म्हणायचे. तर काय पण झालं तरी आम्ही दोघीच कुठं पण जाणार, मामी मीच. मार्केटला जा, कुठं काय कर आमच्या दोघीचंच असायचं चालायचं, कारण दुसरं कोण नव्हतंच दिवसभर. दोन्ही दाजी कॉलेजला जायचं, मामा ड्युटीला जायचं आणि आम्ही दोघीच घरात. तरी मामी मला असं म्हणजे काय काम ही काय नाही, माझं फक्त बसायचं झोपून सोफ्यावर, TV बघायचं, कुठं गार्डनमध्ये जा, कुठं ही कर ती कर असं चालायचं मग. तर आता हे झालं मामाचं. हे आता महत्त्वाच्या विषयावर येऊया. आणि तर वधूवर सूचकमध्ये माझं मामाने नाव दिलं होतं, ते मला माहित पण नव्हतं. म्हणजे तो आमचा समाजाचाच ग्रुप होता वधूवर सूचकचा, त्यात ह्यांचा पण बायोडाटा आम्ही टाकला होता. मग ह्यांचा त्याच्या वाल्या मामांनी बघितलं ह्यांना. मग ह्यांनी म्हणलं तुमची पोरगी पसंत आहे मला, ही बायोडाटा पाठवला मला पण. आणि त्यांनी मला माहीतच नव्हतं अजून माझं लग्न जमणार आहे कायच, म्हणजे मला काय माहीतच नाही मामाने बायोडाटा ही ते वधूवर सूचकमध्ये टाकलेलं नाव हे सगळं. तर त्यांचं नाव दिसल्यावर परत मामांनी त्यांना फोन केला, विचारलं, त्यांचं बोलणं झालं. तर त्यांनी म्हणली मला पहिल्यांदा एक बायको आहे, आणि ते म्हणजे सगळं बायोडाटामध्ये टाकलेलं, मामाने पण वाचलं. आणि ताईंचं ग्रॅज्युएट झाले, त्यामुळं काय मामाने अपंग आहे त्या, आणि त्यामुळं काय त्यांना आवडलं, त्यांना काय निर्णय त्यांना पटलं ही सगळं बायोडाटाला. म्हणजे मामाला माझा स्वभाव लय आवडला होता आणि माझंच बोलणं झालं मामासोबत. मग त्यामुळं ते मला पण आलं आणि संध्याकाळी म्हटलं असा बायोडाटा आलाय आणि एक मुलगा आहे, तर तुला छान आहे, ते ड्रेसने ही गाडी आहे, दुकान आहे, चांगलं आहे घरचं, आणि हाय त्यांना एक बायको पण अपंग आहे, आणि पोरगी हुशार आहे, ग्रॅज्युएट आहे, मग चांगलं आहे म्हणते. मग मी म्हणलं बरं बघूया म्हणलं. आणि मामावर विश्वास ठेवला, म्हणजे मामा एवढं जीव लावतात म्हणल्यावर माझं काय वाईट होऊ शकत नव्हतं असं म्हणजे मला विश्वास होता. आणि मग झालं, बायोडाटा बघितला, त्यांनी होय म्हणले. मग मी पण म्हणलं होय नाहीच माझं चाललेलं असं, म्हणजे करू का नको, पहिली बायको आहे त्यांना करू का नको. आणि मग मामी म्हणले जाऊया बघूया. मग ह्यांचा तोपर्यंत फोन आला 2 दिवसानं या. मग मामाला बोलवलेलं, मग मामासोबतच मला पण घेऊन यायला लावलेलं, कारण मी ठाण्यालाच होती. आणि ह्यांचं गाव उंबरगाव आहे ना जवळचं, ते आम्हाला माहित नव्हतं, आम्हालाही मुंबईलाच आहे असं वाटत होतं. मग ह्यांना काय वाटलं जवळच आहेत, मग ते म्हणले नाही मुलगी म्हणजे इथलीच आहे, गाव तुमच्या गावात जवळच गाव आहे, पण माझ्याकडे असते मुलगी, माझ्या बहिणीचे, तर मग आणतो तिला त्याच्याला म्हणलं. मग आम्ही ठाण्यानं बसलो आणि आलो दुसऱ्या दिवशी. मग कार्यक्रम झाला बघण्याचाही, आणि मग बघायचंही झाल्या, परत घर बघायला मी गेली नव्हती बघायला, पहिला आमच्या घरचे सगळे गेले होते. बघायचा कार्यक्रम चालू झाला, आणि हे बघायला आत्या आणि आमची ननंद आणि ह्यांनी आणि मोठं भाऊजी असे आलते बघायला. तर बघून हे झालं. तसंच मामा आणि मी आणि मामाचा एक मित्र होता, आम्ही 3 जणी ठाण्याला आलतो. तर मामाने त्यावेळेस मला पण ठेवली नाही की बघायचा कार्यक्रम झाला आहे सगळं, म्हणजे ठरल्यावर जरा थोडक्यात झालं, पण तरी पण माझं नाही व्हायचं होतं, ते नाही करत होते. मामा म्हणायचे बघ अजून एकदा विचार कर, तुझं काय चांगलंच होणार आहे. मग परत झालं, बघून झालं. त्या दिवशी एकादशी होती, तर मामा पंढरपूरला घेऊन गेलं मला, मामा आणि मामाचे मित्र आणि मी पंढरपूरला गेलो. आणि
पंढरपूरला तसंच आहे ना, तिथूनच मग ठाण्याला ट्रेन होती. मग आम्ही ठाण्याला डबल गेलो रिटर्न. मग परत बघण्याचा कार्यक्रम झाला. मग मी मामाला म्हणलं नाही, म्हणलं त्यांना त्यांच्या बायकोला आणायला हवं, म्हणलं टाईमला आणायला हवं आणि मला बघायचं आहे, त्यांना बोलायचं आहे, त्या म्हणजे आहेत का तयार ही, म्हणजे त्यांचा स्वभाव ही मला माहीत नाही. मग त्यांना बघायचं आहे म्हणलं मामाला. मी फोन लावत होतो पण मामा नाही म्हणत होते, कारण मी नाही म्हणत होती. आणि असं चालू राहिलं 15 दिवस. परत आहे ना एकदा यांनी फोन केला, होय का नाही एकदा सांगा. मग परत आहे ना मामा म्हणलं की तुमच्या बायकोला घेऊन येतो मी, मग बघू. मग 15 दिवसांनी मी आली आणि चैत्र पण होता आमच्या गावात. मग चैत्राला आली मी. चैत्राला मग ते होतं ना कार्यक्रम, हे असतात आमचं खंडोबाचं मंदिर आहे. आणि ते खंडोबाचे ते आरती ही असते, ते जागरण ही गोंधळ असतोय. नाही ती वेगळं असतं. नाही, चांगला कार्यक्रम असतोय त्यांचा चैत्राचा घेतला आणि आम्ही दरवर्षी तेव्हापासून जातोय तिथं. मग चैत्राचा ते कार्यक्रम असते, त्यामुळं म्हणलं आता या निमित्तानं म्हणलं पोळ्या होत्या ना आमच्या, त्या दिवशी आरत्या होत्या ना, म्हणजे आमच्या समाजाच्या, म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या रोज आरत्या असते त्या अशा 3 दिवस. मग आमच्या त्या दिवशी आरत्या होत्या. मम्मीला म्हणलं, मग मामाला म्हणलं त्याला पाठवून द्यायला लाव आणि बोलवूया चैताला, त्या निमित्ताने येते. मग त्या दिवशी मग पोळ्या हे केल्या, सगळं झालं आणि ह्या दोघं आलती. ह्या दोघांना बोलवलेलं तर दोघं आलती. मग ह्यांना बघून असं मला वाईट वाटलं पहिल्यांदा, त्यांना बघून. परत त्यांना बोलले जरा, मग सगळं बोलले त्या आणि बोलल्यावर आम्हाला असं वाटलंच नाही की म्हणजे अनोळखी व्यक्तीला बोलल्यासारखं. म्हणजे दोघी बोललो ना तेव्हा असं एकदम लय छान वाटलं मला. मग दोघी जणी बोललो आणि मग मी पण म्हणलं चांगले त्या, म्हणलं स्वभावना पण परत आणि ह्या आपण काय त्या असं ते म्हणले काय होतं त्याला. मग होय म्हणलं मी त्यावेळेस त्यांना जाताना. परत अजून ते पुढे गेल्या, अजून 2 दिवसाला मला नाही. हिच्या मम्मीने मला साडी ही घेतली होती, छान घेतली होती साडी ही, तेव्हा पहिल्यांदाच गेले होते. तर आमचा अंकल आणि चुलता, म्हणजे आमचे दोन्ही चुलतं माझं आणि पप्पा, म्हणजे आमचे 3 जणी. मम्मी फक्त होय म्हणलेली मामासाठी, मामा होय म्हणलेले, मामाच्या पुढे जाऊ नये म्हणून मम्मी होय म्हणले. पण तिने त्यांचं म्हणणं होतं की नाही, त्यांना पहिली बायको आहे तर नाही द्यायचं, अजून काय तिचं वय नाही काय नाही, कशाला तुम्ही मामाला असं म्हणजे वरडत होते, असं बोलत होते की नेपाळला एक चुलता आहे माझा, मी एक चुलता आहे आणि पप्पा असं तिथं असं म्हणत होते नाही द्यायची नाही. आणि माझं पण नाही वय चाललेलं तेव्हा, आणि ह्यांना बघितलं तेव्हा जरा मनात असं वाटलं की करावं. मग मी चुलत्याला पप्पाला म्हणलं हाय मला पसंत करते. तरी पण चुलतं असं म्हणलं की तुझ्या ह्याच्यावर म्हणलं तुला काय पसंत पडलं तर तुला पसंत पडलं तरच करायचं, तू आहे ना कुणाच्या दबावाखाली करू नको ही लग्न, म्हणजे मामाच्या किंवा मम्मीच्या. तर नाही म्हणलं मी कुणाच्या दबावाखाली नाही करत, मला हाय पसंत म्हणलं करते. आणि चुलत्याने पण मला 2-3 वेळा विचारलेलं, पर्सनली विचारलेलं असं एका साईडला घेऊन की खरंच तुला लग्न करायचं आहे का, तुझ्या कुठलं प्रेशर आहे का, कसं असलं तर सांग, तू आमच्या मुलीसारखी आहे, असं त्याने मला लय आपुलकीने विचारलेलं. तर नाही म्हटलं तसं काय नाही विषय माझा. पण कांचनला पण मला पटवून द्यायचं होते की तू काय टेन्शन घेऊ नको की मला खरं लग्न करायचं आहे आणि माझं असं पण म्हणणं नाही की मी तिथं राहायचं आहे, असं काही नाही, असं माझं म्हणणं होतं. मला कोणत्याही परिस्थितीत ह्यांचं लग्न करायचंच होतं, असा विषय होता ना. एक बेटर लाईफ पार्टनर ही करायचं होतं. त्यामुळं मग माझं आणि कांचनचं बोलणं झालं, तिला पण माझा स्वभाव आवडला हे ना. तर अशा पद्धतीनं मग लग्न जमलं. मी काय परत गेलीच नाही ठाण्याला. मामाही म्हणत होते पण मी ठाण्याला गेलीच नाही चैत्रापासून. मग मी गावाकडेच राहिली. मम्मी पण जाऊ दे नाही, मम्मी पण म्हणजे मामालाच बोलली की तुमच्याकडेच पोरगी होती, तुमच्याकडेच राहिले दिवस झालं, लग्नाच्या आधी थोडे दिवस तर आमच्याकडे राहू दे गेल्या. मग राहू द्या म्हणल्या, मग मामांनी नेलीच नाही, मला तिथंच ठेवलं. मग त्यामुळं मला काही असं वाटतच नव्हतं मम्मी पप्पाचं हे मामाचे होते. त्यामुळं मामा काय माझं वाईट करू शकत नाही, तर मामा विश्वास होता म्हणून मी होयच म्हणले. आणि ताईला बघितलं
तर मग मीच होयच म्हणते. नंतर मग तरी ताईला बघायच्या आधी मी नाहीच म्हणलेलं, म्हणजे येतोच होता सारखा ठाण्यात, कधी तारीख धरायची हे ते. कारण अजून 2 स्थळं बघितलेली आमच्या ननंदबाईंनी. यांचं काय होतंय बघूया, आणि अजून दुसरी 2 स्थळं बघूया असं त्या म्हणत होत्या. त्यामुळे आम्ही सारखं फोन करून विचारायचं की तुमचं होय आहे की नाही. म्हणजे जवळजवळ 1 महिना त्यांनी काही आम्हाला बोलले नव्हते, जमवलं होतं फक्त होय म्हणून सांगितलं होतं. तर झालं, मी होय म्हणली लग्नाला, आणि ताईंचा स्वभाव बघून मी होयच म्हणली, आणि परत काही विषय लांबवला नाही मी पण. म्हणजे सगळी चुकतं तरी मला म्हणत होते नको नको. आणि ज्यावेळेस लग्नाला चाललेलो गाडीत होतो तेव्हा पण एक चुलता मला रेपायचा वाटला की तुला बाहेर लग्न करायचं आहे का खरं, तू कशाला करते लगेच असं. म्हणजे त्यांना जाणून घ्यायचं होतं की हिच्या मनात आहे का नाही, का दबावाखाली म्हणते. तरी पण नाही म्हणलं, हाय म्हणलं बापू. मी त्यांना म्हणते हाय पसंत आहे मला, मी करते म्हणली. मग झालं फिक्स लगीन झालं. तर 11 तारीख धरलेली. तर मामा म्हणले नाही 11 तारीख नाही, 11 दाजीची, आमच्या दाजीचं पण लग्न ठरलेलं, म्हणजे मामाच्या थोरल्या पोराचं पण लग्न जमवलेलं आम्ही, आणि मग त्यांचं पण तारीख धरलेली 11. तर मामा म्हणले नाही 11ला विशालचं करायचं, आणि माझ्या पोराच्या आधी मी माझ्या कांचनचं लग्न लावून देणार आहे. तर माझं 5 तारखेला धरलं लगेच मामाने, आणि त्यांचं 11 तारखेला धरलं. तर माझं 5 तारखेला झालं, आणि आमच्या दाजींचं 11 तारखेला झाला. 5 मेला माझं झालं आणि 11 मेला त्यांचं झालं. असं लग्नाचं झालं. आणि 11 मेला जेव्हा आम्ही ह्यांच्या लग्नाला गेलो, मी पण आलते, आम्ही तिघं पण गेलो. तिचं पहिलंच लग्न 5 दिवसांनी, म्हणजे असं वाटतं ना की जावं दोघं जण. म्हणजे माझं काय म्हणणं होतं, पण कांचनचं मग अगोदरच म्हणलेलं की आम्ही जाईल तिथं तुम्ही यायचं, आपण तिघंही कुठंही जायचं तर तिघंही सोबत असो. मग 5 तारखेला लग्न झालं, मग 11 तारखेला आम्ही तिघी मिळून लग्नाला गेलो. तर तिच्या फॅमिलीमधल्या सगळ्यांनीच मला एवढं छान ॲक्सेप्ट केलं ना, पण मला असं त्यांची दुसरी भाची म्हणूनच धरलं होतं. त्यामुळे मला असं वाटलंच नाही मी दुसऱ्या माणसांमध्ये गेली आहे ना. छान वाटलं होतं तसं पहिल्या. मग 5 तारखेला आमचं लग्न झालं. तर 11 तारखेला आम्ही लग्नाला गेलो कुकडवाडला. तर माझं आजोबा आहे कुकडवाडला, आणि तिथंच आमच्या दाजीचं लग्न ठरवलेलं, आणि लग्न झालं. ही आमची म्हणजे सगळेच फॅमिली असं. ह्यांना आतापर्यंत मला जास्त कोण फोन लावत नाही, पण ह्यांना फोन लावते ते, ह्यांना बोलते ते सगळे. आणि मम्मी पप्पा तर आधी, मम्मी तर फोन आला तर आधी सारिका कुठं आहे, सारिकाकडे ते. म्हणजे काय माहिती का, पण मम्मीला पण आहे ना यांची लय माया येते, आणि ह्यांच्या पण मम्मी पप्पा माझी लय माया करते ते आता पण. तर अशी आमची जुळलं, आणि असं आमचं लग्न झालं. तर कुकडवाडचे सगळे पाहुणे म्हणजे लग्नाला गेलतो, तर ह्यांना सगळ्यांना बघण्यासाठी, त्यांना म्हणजे जास्त कोण लग्नाला आलं नव्हतं आमच्या आजूबाजू, तर ह्यांना बघण्यासाठी जास्त माणसं ही जमलेली. तर कांचनची बघा ही बहिणी अशी पहिली आहे अशी म्हणायला. तर आतापर्यंत एवढं लग्न झालं, तर आमच्या असं पै पाहुण्यातली माझ्या स्पेशल माझ्या पै पाहुण्यात असं कोण सुद्धा आहे ना, मला तोंडाव पण नाही माघारी पण नाही की असं हां कांचनची सवत आली बघा असं कोणच म्हणत नाही. आम्ही तर घरात पण नाही बाहेर पण नाही, दुसरं कोणच आमच्यात उच्चारतच नाही आम्ही की हां आम्ही दोघी सोडते की बाहेर पण कोण उच्चारत नाही. आणि कोणी आहे ना बोललं तर आम्ही असं रागाला जातो, ती मलाच वाईट वाटतंय सगळं म्हणलं. हां ती कोणालाही सांगते तसं काय म्हणू नका, म्हणजे तिला लय राग येतं तसं म्हणल्यावर. आता वेळ आली तर सांगायला लागतं व्यवस्थित, कारण काय आहे त्या म्हणल्यावर असा विषय होतो की हां तुमच्या ननंद आहेत का म्हणून, तर त्यामुळे त्या वेळेस सांगायला लागतं. पण तिला तसं लय वाईट वाटतं सवती असं जास्त करून मी जास्त एकटी पण इष्टी नाही जाते, कधी कधी दोघी पण जातो. तर दोघी गेल्यावर असं म्हणते की तुझी ननंद आहे का, तर होय होय म्हणत काय म्हणते. तर तुझी कोण एकदा तर म्हणजे तुमची पोरगी आहे काय, होय होय म्हणजे ज्याला त्याला प्रत्येकाला तसंच उत्तर देते, पण असं सांगत बसत नाही. म्हणजे ही जास्त डीप मध्ये सांगत नाही हां आम्ही असं आहे आम्ही सोडते, ही मेन महत्वाचा विषय आहे. आम्ही कुठं जायला तिथं हां तुम्ही बहिणी आहे का, होय बहिणी आहे, मी एवढं डिटेलमध्ये सांगत बसत नाही. आणि हीच विषय आहे की स्टोरी सांगायला एवढा वेळ लागला म्हणजे ह्या लग्नाची. आता यूट्यूबचं चॅनल आहे, तुम्ही एवढं प्रेमाने विचारताय म्हणून मग म्हणलं तिला तयार केलं की हां सांगत म्हणून असा विषय. बाकी ते तर कोणाला पण असं सांगत
बसत नाही. आम्ही कुठं बाहेर गेलो, तुम्ही बहिणी बहीण आहे का? हां होय बहिणी बहीण आहे, संपला विषय. याच्या पुढे काय वाढवत बसत नाही. असं असते आमच्या. तर झालं, लग्न झालं. लग्नाची स्टोरी तुम्हाला सांगून झाली. आता काय चुकलं असलं तरी पण घ्या समजून. आणि मला जेवढं आठवलं तेवढं मी सांगितलं लग्नाची स्टोरी. तर तुम्हाला कसा वाटला ही व्हिडिओ ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि अजून पण तुमचे बरेच प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची पण उत्तर देण्याचा आम्ही दोघी पण प्रयत्न करू लवकरच, हे नाही. आणि आता कांचन बोलणार आहे व्हिडिओत बरं का. पहिल्यांदा ती कॅमेऱ्यासमोर बोलली आहे, इथनं पुढं बोलते आता. आणि आम्हाला दोघींना तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलंय ना, तसंच पुढं पण द्या, एवढंच म्हणणं आहे. बाकी काही नाही. बाकी मग काय, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा.